मित्र बनला भूत ही घटना आहे पुण्यातील. आयुष पुण्याच्या डी.के. पाटील कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होता. त्याचं 12वी पर्यंतचं सर्व शिक्षण डी.के. पाटील कॉलेजमधूनच झालं होतं. आयुषला IAS बनायचं होतं आणि त्यासाठी तो कॉलेजच्या लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करत असे. एक दिवस आयुषने लायब्रेरियनला विचारलं, टाइम्स ऑफ इंडिया कुठे आहे? मला सापडत नाहीये. बहुतेक कोणीतरी घेऊन गेलं असेल. आयुषला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये दुसरं कोणी टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे नव्हते. आयुषने दुसरे वर्तमानपत्र घेतले आणि आपल्या जागेवर जाऊन तो बसला. तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या बाजूला बसलेल्या मुलाकडे गेलं. तो टाइम्स ऑफ इंडिया वाचत होता. आयुषने त्याला विचारलं, IAS ची तयारी करतोयस का? होय. तुझं नाव काय आहे? मेहुल. मी फर्स्ट इयर शिकतोय. अरे, आपण तर क्लासमेट्स आहोत, पण तुला याआधी नाही पाहिलं. 12वी पर्यंत कुठे शिकलास? याच कॉलेजमध्ये होतो. मी पाहिलंय तुला. काय बोलतोस काय? मी तर तुला नाही कधी पाहिलं. अशा प्रकारे दोघेही खूप गप्पा मारू लागले. त्यांच्यात मैत्री झाली आणि आता ते दिवस रात्र एकत्र लायब्ररीत येऊन वाचन करू लागले. एक दिवस आयुष कॉलेज कॅन्टीनमध्ये त्याची मैत्रीण नेहा आणि वरुण सोबत होता. काय लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करतोस? एकट्याला कंटाळा नाही का येत? मी एकटा थोडी असतो. माझ्यासोबत मेहुल देखील असतो. कोण मेहुल? अरे, तो जो माझ्या शेजारी बसतो. अगं, आपलाच क्लासमेट आहे. माझ्यासोबत प्रत्येक लेक्चर अटेंड करतो. मी तर तुझ्यासोबत कुठल्या मेहुलला नाही पाहिलं. काय बोलतेस काय? थांब, मी आत्ताच त्याला बोलवतो. आयुषने मेहुलला फोन लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आयुषला टेन्शन आलं. नेहा त्याला म्हणाली, ठीक आहे बाबा, असेल कोणी मेहुल. असे माझं लक्ष मेहुलवर नाही, वरुणवर आहे. असं म्हणत नेहाने वरुणला मिठी मारली आणि आयुषला देखील मोकळं वाटलं. एकदा रात्री आयुष आणि मेहुल लायब्ररीत अभ्यास करत होते. खूप रात्र झाली होती. लायब्रेरियनला झोप आली आणि तो आयुषला म्हणाला, आयुष, आता लायब्ररी तूच सांभाळ. मी निघतो. तुझं झालं तर खाली शिपायाला टाळं लावायला सांग. लायब्रेरियन निघून गेला आणि आयुष मेहुल सोबत पुस्तक वाचण्यात गुंग झाला. वाचता वाचता आयुषचं लक्ष मेहुलच्या पुस्तकांवर गेलं. तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याचं पुस्तक कोरं होतं. आयुषने मेहुलचं पुस्तक हिसकावून घेतलं. त्या पुस्तकांची पाने पलटली तर त्यावर एक अक्षर देखील नव्हते. पुस्तक तर पूर्ण कोरं आहे आणि तू गेल्या 2 महिन्यांपासून हे पुस्तक घेऊन बसलायस. अरे, चक्कर काय मित्रा? असं म्हणत आयुषने आपल्या बाजूला पाहिले तर मेहुल तिथे नव्हता. ते पाहून आयुष घाबरला. मेहुल, कुठं अदृश्य झालास? नेहा पण म्हणत होती तिने मेहुलला कधी पाहिलं नाही. लायब्रेरियन पण लायब्ररीची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेलाय. तो मेहुलला सुद्धा बोलू शकला असता. या लोकांनी मेहुलला कधी पाहिलं नाहीये का? मेहुल खरंच नाहीये का? हे पुस्तक, मेहुलचे अचानक गायब होणं, हे सर्व काय आहे? अचानक लायब्ररीची लाईट गेली आणि आयुष अजूनच घाबरला. त्याने डोळे बंद केले आणि लाईट येण्याची वाट पाहू लागला. अचानक लाईट आली आणि आयुष खुश झाला. त्याने डोळे उघडले. पाहतो तर काय, त्याच्या बाजूला मेहुलचं भूत बसलेलं होतं. मेहुल, हे सर्व काय? मेहुल नाही, मेहुलचं भूत. आणि तू हे जे काही पाहतोयस त्यालाही दुसरं तिसरं कोणी नाही, तूच जबाबदार आहेस. मी काय केलं? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आठव 1 वर्षापूर्वीची 12वीची परीक्षा. तू एका मुलाला कॉपी करताना पकडलं होतंस. हे ऐकून आयुष 1 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला बायोलॉजीच्या परीक्षेचा दिवस आठवला. सर, हा मुलगा कॉपी करतोय. ए, चल उभा राहा. सर, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर. 2 मिनिटाच्या आत इथून बाहेर निघ, नाहीतर HSC एक्झाम मधून रस्टिकेट केलं जाईल. तुला माहितीये का, एक्झाम हॉल मधून बाहेर आल्यावर मी काय केलं तुला कसं कळणार? तू तर पेपर लिहिण्यात बिझी होतास. मी बिल्डिंग वरून उडी मारून जीव दिला आणि आता तुला मारायला आलोय. हे बघ मेहुल, मान्य आहे चूक माझी आहे, पण तू पण चुकीचा होतास. कॉपी करत होतास.
चिटिंग चुकीचीच आहे ना? नाही, आता मी जे करणार आहे ते चुकीचं आहे. हे ऐकून आयुष घाबरला. काय करणार आहेस तू? मेहुलने आयुषचा गळा पकडला आणि त्याने त्याला खिडकीतून बाहेर फेकून दिलं. आयुष लायब्ररीच्या 5व्या मजल्यावरून पडून मरून गेला आणि मेहुल खिडकीतून त्याला बघून हसू लागला. पबजी इज बॅक. मोदीजींची मन की बात तर आपण सगळ्यांनी ऐकली असेलच. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज रात्रीपासून खर तर आतापासून आपण पबजी गेम सोबत 118 चीनी ॲप्सवर बंदी घालत आहोत. भारतामध्ये पबजीला बॅन केलं जात आहे. यानंतर भारतामध्ये किती गोंधळ माजला. पबजी बॅन झाल्याचा धक्का सहन न होऊन कितीतरी तरुणांनी आत्महत्या देखील केल्या. हे सर्व तर तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल, टीव्ही मध्ये पाहिलं असेल. पबजी भारतातून निघून गेला, पण सोबतच शेकडो युवकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करून गेला. त्याच तरुणांपैकी एक होता शामल दास. दिवस रात्र फक्त पबजी खेळायचा, पबजीच्या कॅरेक्टर सारखे कपडे घालायचा आणि त्यांच्या सारख्याच वागणुकी करायचा. म्हणजे शामल दास पबजी ऍडिक्ट होता. गमती गमतीमध्ये त्याचे मित्र त्याला पबजी म्हणून चिडवायचे. पबजी बॅन होताच या पबजीने देखील पंख्याला लटकून आत्महत्या केली. म्हणतात की झपाटलेला माणूस जर आत्महत्या करून घेतो तर ते झपाटले पण त्याला शांतपणे मरूही देत नाही. शामल दास म्हणजे पबजी सोबत देखील असंच काही घडलं. ज्या स्मशानात त्याला जाळलं गेलं होतं त्या स्मशानाचा गार्ड त्याचा पहिला विक्टिम होता. अरे हा शिपाई तिकडे कोण उभा आहे? ऐका सर, तुम्ही तिकडे काय करताय? जसा शिपाई गार्डच्या दिशेने वळला, गार्ड अवाकच झाला, कारण की त्याच्या समोर पबजीचं भूत उभं होतं. पबजी इज बॅक. पबजीच्या भूताने गार्डच्या छातीमध्ये त्याच्या भूत्या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या उतरवल्या आणि गार्ड ऑन द स्पॉट भस्म झाला. सर्वांनी ऐका रे, मोदीजी ऐका. थांबवू शकत असाल तर मला थांबवा, कारण की पबजी इज बॅक. एक छोटीशी ठिणगी आग लावू शकते. पबजी तर स्वतः आग बनून आला होता. हळूहळू त्याच्यासोबत इतर युवकांच्या भटकणाऱ्या आत्मा देखील जॉईन झाल्या, ज्यांनी पबजी बॅन झाल्यानंतर आत्महत्या केल्या होत्या. पबजीने स्वतःची फौज तयार केली. तो मोदीजींकडे पबजी बॅन केल्याचा बदला घ्यायला आला होता. बघता बघताच आगीने ज्वालामुखीचं रूप धारण केलं आणि अख्खा देश साखर झोपेत होता. जय पबजी, जय पबजी. मग काय, एखाद्या मिलिटरी प्रमाणे पबजी पीडित भूतांची फौज अर्ध्या रात्री नासधूस करायला रस्त्यावर उतरली. अख्खं शहर साखर झोपेत होतं आणि अचानकपणे बॉम्ब बरसू लागले. गोळ्यांचा वर्षाव होऊ लागला. लोक आपापल्या घरातून बाहेर पडू लागली आणि गोळ्यांचे शिकार होऊ लागले. उंच उंच इमारती जमीनदोस्त होऊ लागल्या. अख्ख्या शहरामध्ये रक्ताचे पाट वाहू लागले आणि भूतांची टोळी आनंदोत्सव साजरा करू लागली. जय पबजी, जय पबजी. मोदीजी बघताय ना तुम्ही, कसे सैरभैर पळताय तुमचे देश बांधव. मारा, एकही जण वाचता कामा नये, मारा. अशा प्रकारे दररोज रात्री एक शहर पबजी गँग आपल्या कब्जात घ्यायचं आणि शहराला नेस्तनाबूत करायचं. लोक खूप घाबरली होती आणि मोदीजींचा पुकार करत होती. मोदीजी वाचवा, आमची काय चूक आहे? आम्हाला का मारताय? आम्ही तर पबजी खेळत नाही. अहो एवढंच काय, आमच्याकडे स्मार्टफोन पण नाहीये. वाचवा मोदीजी, मोदीजी वाचवा. भूतिया पबजी गँगला कंट्रोल करायला पोलीस गेले, पण काही उपयोग नाही. आर्मी गेली पण तेही निष्फळ. पण अशा प्रकारे पबजी गँगची दहशत पूर्ण देशात पसरली. हे दृश्य पाहून मोदीजी दुःखी झाले. त्यांनी डिटेक्टिव्ह करणला पबजी गँग सोबत तह करायला पाठवलं. प्रेसचे डिटेक्टिव्ह करण भूतांसोबत मीटिंग करत होते. काय पाहिजे? पबजी इज बॅक. मोदीजी ऐकता ना तुम्ही? 2 दिवसांच्या आत पबजी बॅन हटला गेला पाहिजे. प्रत्येक मोबाईल मध्ये फक्त पबजी पाहिजे, नाहीतर तुमच्या देशाचं काही खरं नाही. हे ऐकून मोदीजी पण हैराण झाले. सर, काय पबजीला पुन्हा परमिशन दिली पाहिजे का? अजिबात नाही करण. सर, रोज लोक मरतायत. विरोधी पक्ष प्रश्न करतोय. मान्य आहे की संकटाची वेळ आहे. आर्मी पोलीस सगळे निष्फळ आहेत. पण करण, मला माझ्या देश बांधवांवर पूर्ण विश्वास आहे. माझा एक एक देश बांधव
हजारो लाखो शिपायांसमान आहे. चिंता करू नकोस, मी काही विचार केलाय. हे ऐकताच करण हसत हसत म्हणाला, सर तुम्ही जाणू तुमची मन की बात. मग काय, मन की बात कार्यक्रम सुरू झाला आणि मोदीजी देशाला संबोधित करू लागले. माझ्या प्रिय देश बांधवांनो, आपण कोरोना सोबत मुकाबला केलाय. मग ही भूत काय आहे? दाखवून द्या यांना एकतेची ताकद. लॉकडाऊन मध्ये घर बसल्या दिवे जाळायला सांगितले, तुम्ही मशाली जाळून रस्त्यावर उतरलात. मग आता का घरात बसला आहात? मशाली जाळा आणि जाळून टाका सगळ्या भूतांना. त्यांचा नारा आहे पबजी इज बॅक. आपला नारा असला पाहिजे पबजी गो बॅक. मोदीजींच्या भाषणामुळे अख्खा देश पेटून उठला आणि मशाली जाळून रस्त्यावर उतरला. लोकांची एकता बघून भूत चळाचळा कापू लागली. दूर राहा, दूर व्हा, जवळ येऊ नका. पबजी गो बॅक. भारत माता की जय. लोक भूतांच्या दिशेने चालू लागली आणि भूतांना मारू लागली. जळत्या मशालींनी भूतांना जाळू लागली आणि बघता बघता सगळी पबजी पीडित भूत जळली आणि जळून राख झाली. भारत माता की जय. अशा प्रकारे देशबांधवांनी एकता दाखवून देशाला संकटापासून वाचवलं आणि पबजीला कायमसाठी देशातून हद्दपार केलं. टीव्ही शो शूटिंग ही भयानक आणि सत्य घटना मुंबईची आहे. मुंबई फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीचं माहेरघर आहे. इकडे दररोज शेकडो फिल्म्स आणि सिरियल्सचं शूटिंग चालतं. रोज हजारो ऍक्टर्स काम मागण्यासाठी रस्त्यांवर येतात. कुणाचं करिअर घडतं तर कुणाचं आयुष्य बर्बाद होतं. शनाया पण अशीच एक ऍक्ट्रेस होती जिने मुंबईमध्ये राहून खूप मेहनत केली आणि आज ती टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन आहे. आज परिस्थिती अशी आहे, शनाया जर शो मध्ये नसेल तर शोचा TRP वाढतच नाही. म्हणूनच तर काम देण्यासाठी शनायाच्या घरासमोर प्रोड्युसरची लाईन लागलेली असते. लाईन तर लागणारच होती, कारण की शनाया खूपच सुंदर होती आणि सोबतच टॅलेंटेड देखील. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला, पण नंतर जेव्हा तिला ग्रँड सक्सेस मिळालं तिने त्याला सगळं काही दिलं. सक्सेसमुळे ती फारच घमेंडखोर झाली होती. आता एवढ्या सक्सेस नंतर घमेंड तर बनतेच ना. शनाया ज्या सेटवर गेली त्या सेटवर तिच्या घमेंडखोरीचे किस्से नाही सांगितले गेले असं शक्यच नाही. स्पॉट स्पॉट, चहा घेऊन ये. आता आणतो मॅडम. स्पॉटने चहा बनवला आणि चहामध्ये 2 चमचे साखर मिसळू लागला. तेवढ्यात स्पॉट इन्चार्ज आला. ए अच्छा, शनाया मॅडमचा आहे ना? हो, काय झालं? फेकून टाकेला. आत्ताच्या आत्ता फेक आणि दुसरा चहा बनव. पण झालं काय? मी सांगतोय ना, फेक. शूटिंग बंद करायचंय काय? स्वतःचा चेहरा जाळून घ्यायचाय काय? शनाया मॅडमच्या चहामध्ये फक्त अर्धा चमचा साखर जाते, कळलं? स्पॉटने पटकन चहा फेकला आणि दुसरा चहा बनवून त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा साखर घातली. मॅडम एवढ्या रागीट आहेत? तू नवीन आहेस अजून. ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची आहे. कुठल्या तरी प्रोडक्शनची एक सिरियल चालली होती. शूटिंग होल्ड करा, मला चहा प्यायचा आहे. आता आणतो मॅडम. स्पॉट चहा घेऊन आला आणि शनाया चहा पिऊ लागली. पहिला सिप घेतल्यानंतर चहाने भरलेला कप तिने स्पॉटच्या चेहऱ्यावर फेकला. स्पॉटचा चेहरा जळाला. चहात साखरेची अख्खी गोण ओतलीस का इडियट? कळत नाही का? चहात फक्त अर्धा चमचा साखर घालायची असते. जाड झाले ना तर सासूचे रोल करावे लागतील मला. चल निघ इथून. तोंड नको दाखवस पुन्हा मला. बिचाऱ्याचा चेहरा जळून गेला असेल. तू चेहऱ्याबद्दल बोलतोयस? रात्री तर त्याला अख्खा जाळावा लागला. म्हणजे? तो स्पॉट सर्वांसमोर झालेला अपमान पचवू नाही शकला. त्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही गोष्ट बाहेर कळू नये म्हणून प्रोडक्शनने रातोरात त्याचा अंतिम संस्कार केला. म्हणून सांगतो, सांभाळून राहा जरा. पॅकअप झालं आणि शनाया तिच्या कार मध्ये बसली. मलिक, गाडी राजवीर साहेबांच्या बंगल्यावर घेऊन चल. राजवीर शनायाचा बॉयफ्रेंड होता. लवकरच दोघेही लग्न करणार होते. शनायाने राजवीर सोबत प्रायव्हेट टाइम स्पेंड केला आणि रात्रीचे 12 वाजले. बच्चा, आता मी निघते. स्वीटहार्ट, उद्या आपण मॉरिशसला फिरायला जातोय. 2 वाजताची फ्लाईट आहे. व्हॉट? बेबी
तुम्ही सांगायला पाहिजे ना, उद्या शूटिंग आहे, एपिसोडची बँक पण नाहीये जास्त, मी कशी येऊ शकते? ते आता तू बघ, जायचं तर फायनल आहे. ठीक आहे, मी आज रात्री इथेच थांबते. सकाळी 4 वाजताची शिफ्ट लावून 12 वाजेपर्यंत शूटिंग करेन आणि मग आपण दोघं निघूया. ओके? मग काय, शनायाने प्रोड्युसरला फोन करून सांगितलं आणि ती रात्रभर राजवीर कडेच होती. सकाळी 4ची शिफ्ट होती. शनाया सेटवर पोहोचली तर कोणीच पोहोचलं नव्हतं. सांगितलं होतं मी 12 वाजता पॅकअप करायचंय, तरी कोणी नाही आलंय. येऊ दे सगळ्यांना, मग बघते. तेवढ्यात एक नवीन स्पॉट मेकअप रूम मध्ये आला. मॅडम, तुमच्यासाठी काही आणू? नवीन जॉईन झालायस? हो, नाव आहे बिरजू. कोठारी सरांनी सांगितलं 4ची शिफ्ट आहे, म्हणून मी 3 वाजताच पोहोचलोय. ठीक आहे, चहा घेऊन ये. बिरजू गेला आणि थोड्या वेळाने चहा घेऊन आला. जसा शनायाने पहिला सिप घेतला, चहा अतिशय गोड होता. तिने पटकन चहाचा कप बिरजूच्या चेहऱ्यावर फेकला आणि डोळे वर करून तिने बिरजूच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिचा श्वासच रोखला. बिरजूचा चेहराच नाही, त्याचं अख्खं शरीर जळलेलं होतं. त्याचं अख्खं शरीर हिरवं आणि निळ्या रंगाचं होतं. बिरजू माणूस नाही, एक भयानक भूत होता. भूत नाही, बिरजू. तोच बिरजू ज्याच्या चेहऱ्यावर तुने 2 वर्षापूर्वी चहा फेकला होतास. सर्वांसमोर अपमान करून ज्याला विष घेण्यासाठी मजबूर केलं होतंस. घमेंडखोर बाई, मी तुला सोडणार नाही. हे ऐकताच शनाया अजून घाबरली आणि इकडे तिकडे पळू लागली. दरवाजा ठोठावू लागली, पण दरवाजा तर बाहेरून बंद होता. वाचवा, वाचवा, हेल्प, कोणी ऐका, प्लीज हेल्प. कोणी नाहीये. सर्वांना यायला अजून अर्धा तास तरी लागेल. तोवर मी तुझा काटा काढेन. हे ऐकताच शनाया बिरजू समोर विनवणी करू लागली. प्लीज, प्लीज मला सोड ना. मला माझी चूक मान्य आहे. तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे, पण प्लीज मला सोड, मला जाऊ दे. जर असं आहे तर मला माझं ते शरीर परत दे, जे तुम्ही लोकांनी अर्ध्या रात्रीत जायला होतं. माझा जीव मला परत दे. हे इम्पॉसिबल आहे. तू काहीतरी वेगळं माग. जर असं आहे तर मला आणखीन काही नकोय. मला तुझा जीव पाहिजे. असं म्हणताच बिरजूने शनायाचा गळा गच्च आवळला आणि विषाची बाटली काढली. बॉटल पाहताच शनाया घाबरली आणि गयावया करू लागली. पण बिरजूच्या समोर तिचं एक न चाललं. बिरजूने तिचं तोंड उघडलं आणि बॉटल तिच्या तोंडात ओतली. थोड्या वेळानंतर अख्खच्या अख्खं विष शनायाच्या पोटामध्ये गेलं आणि ती तडफडून तडफडून मेली. अर्ध्या तासानंतर सेटवर बाकी लोक येऊ लागले. डिरेक्टर स्क्रिप्ट समजवायला जसा शनायाच्या रूम मध्ये गेला, शनायाचा देह विषामुळे हिरवा निळा पडला होता. प्रेत बघून डिरेक्टरची बोबडीच वळली. बराच वेळ तो तिथेच उभा होता आणि मग म्हणाला, त्या बिरजू स्पॉटवाल्याला जेव्हा आपण जायलं, त्याची बॉडी पण अशीच हिरवी निळी पडली होती. आता मॅडमची बॉडी पण तशीच, म्हणजे. तेव्हा बिरजूच्या भूताने मागून येऊन डिरेक्टरचा गळा आवळला. म्हणजे बिरजू इज बॅक. आता बिरजू कोणालाच नाही सोडणार. ज्याने ज्याने बिरजूला स्मशानात पाठवलं त्या सगळ्यांना बिरजू सोडणार नाही. पिझ्झा डिलिव्हरी वाला. जगात कित्येक प्रकारची माणसं आहेत. या लोकांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध आहे. कोणी कुणासाठी हिरो आहे तर कोणी विलेन. बरीच लोक अशी पण असतात जी काहीही नसतात, फक्त असतात. मुकेशही असाच एक माणूस होता. आपल्या फॅमिली सोबत मुंबईला शिफ्ट झाला होता आणि पोट भरण्यासाठी पिझ्झा डिलिव्हर करत होता. मुकेश फार भोळा भाबडा आणि गरीब होता. स्वतःचं काम इमानदारीने करायचा आणि याच कारणासाठी मुंबईमध्ये त्याची प्रगती होणं कठीणच होतं. एवढं काम करतो, पार्सल वेळेवर पोहोचवतो, तरी पण पगार वाढवण्याचं काही नावच नाही. पेमेंट भोड्यासारखं पळून पार्सल वेळेवर पोहोचवलं नाही वाढत. त्याच्यासाठी 5 स्टार खेचावे लागतात बेटा. कस्टमर डिलिव्हरी बॉय साठी जेवढे स्टार्स देतो तेवढेच त्याची व्हॅल्यू वाढते.
तू आहेस एकतर अशिक्षित, कस्टमर सोबत नीट बोलत पण नाहीस. कस्टमर काय घंटा स्टार देईल तुला? ही मुंबई आहे बॉस, त्यांना पटवावं लागतं. मुकेश बिचारा विचारात गडला. असं असेल तर मी 5 स्टार नक्कीच घेईन. मग काय, त्या दिवसानंतर मुकेश ज्याही कस्टमरला पिझ्झा डिलिव्हरी करायला जायचा. चल पिझ्झा दे, पेमेंट ऑनलाईन केलेलं आहे. चल फुट, नुसतं बघत काय उभा राहिलेस? चल. मॅडम 5 स्टार देऊन टाका ना प्लीज. स्टार मागतोयस की भीक? माझी मर्जी. चल फुट. मॅडम मी तुमच्या पाया पडतो, प्लीज 5 स्टार द्या ना. असं म्हणून मुकेशने त्या बाईचे पाय पकडले. अरे सोड, काय करतोयस? तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला. अगे काय झालं? अहो बघा ना, जोर जबरदस्ती करतोय हा. मुकेशला जबरदस्त मारला गेला आणि त्याला पळून लावलं. मुकेश कोणीही नव्हता, पण फॅमिलीसाठी तो हिरो होता. बाबा, उद्या फी भरायला तुम्ही शाळेत येणार ना? मुकेशच्या अडचणी वाढतच गेल्या आणि मुकेशला विलन बनावं लागलं. अरे 5 स्टार असेच नाही मिळत. एका वेळेला तर 5 स्टारच्या चक्कर मध्ये एका मुलीला मी कानफडत लागवली होती. बस चुकीचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि बघता बघताच मुकेश एक मानसिक रोगी आणि भयानक विलन बनत गेला. हे घ्या पैसे. मॅडम ते 5 स्टार. हो हो, देईन देईन, जा. नाही, माझ्या समोरच द्या. अरे हा काय मूर्खपणा आहे? चल निघ इथून. देतेस की नाही? तू असं नाही ऐकणार. सिक्युरिटी. पण मुलगी अजून आरडाओरडा करेल त्या आधीच मुकेशने तिचा गळा आवळून तिला मारून टाकलं. 5 स्टार नाही तर मग जगण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे पिझ्झा पोहोचवता पोहोचवता मुकेशने बऱ्याच लोकांना स्मशानात पोहोचवलं. पण एके दिवशी अघटित घडलं. 5 स्टारच्या नादामध्ये मुकेश एका बाईचा गळा आवळत होता आणि तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला जो पोलिसात होता. त्याने गन काढली आणि मुकेशचा एन्काउंटर केला. मध्ये बरीच वर्ष गेली. रीमा पुण्यामध्ये कॉलेजमध्ये शिकत होती आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहायची. एके रात्री ती तिच्या पप्पांशी कॉलवर बोलत होती. ओ बाबा, तुमचं जेवण झालं का? मैत्रिणी त्या खाली मेसमध्ये जेवायला गेल्या. नाही, माझा मूड नव्हता. मी ना पिझ्झा ऑर्डर केलाय. काय बाबा, तुम्ही आणि तुमचे रूल्स. तुमची पिझ्झाशी काय दुश्मनी आहे? ते जाऊ दे, तुम्ही मला भेटायला केव्हा येणार बाबा? तुम्ही आणि तुमची ड्युटी. तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. बाबा बाय, डिलिव्हरी बॉय आला बहुतेक. रीमाने दरवाजा उघडला, पार्सल घेतलं. तिने डिलिव्हरी बॉय कडे बघितलं पण नाही. पण जशी ती दरवाजा बंद करू लागली, मॅडम 5 स्टार द्यायचं बरं का. रीमाने आता नजर वर करून बॉय कडे बघितलं आणि तिच्या हातून पार्सल खाली पडलं. ती जोरात किंचाळली आणि ती बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर पडली. कारण की तिच्या समोर दुसरं तिसरं कोणी नाही, मुकेशचं भयंकर भूत उभं होतं. आय एम बॅक. रीमाला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं होतं. ती शुद्धीवर यायचं नावच घेत नव्हती. डॉक्टर काय झालं? हे बघा, ती शुद्धीवर यायचं नावच घेत नाहीये. कळत नाहीये असं का बरं? डोंट वरी, होतं असं बऱ्याच केसेस मध्ये. मला रीमाला मुंबईला शिफ्ट करायचंय. तेव्हा नर्स पळत पळत आली. रीमा शुद्धीवर आली. रीमा आता पूर्णपणे नॉर्मल होती. तिचे बाबा तिला तिच्या घरी मुंबईला घेऊन आले. रीमा आता नॉर्मल होती, पण बोलतही नव्हती किंवा काही खातही नव्हती. बाळा, असं काय बघितलंस तू? निदान बोल तरी. बोलायचं नाही तर कमीत कमी जेवून तरी घे ना. अहो ऐकलत का? मला काही नाही माहित. हिला पिझ्झा आवडतो ना, मग पिझ्झाच मागवा. तुम्ही ऑर्डर करा बस. थोड्या वेळाने डोरबेल वाजली. बहुतेक करून डिलिव्हरी बॉय आहे. तुम्ही रीमाच्या जवळ बसा, मी बघून येते. रीमाच्या आईने जसा दरवाजा उघडला, ती जोरात किंचाळली. कारण की समोर मुकेशचं भूत उभं हसत होतं. काय आंटी, ओळखलं का? आईचं किंचाळणं ऐकून रीमा एकदम ओरडली. बाबा चला, आईचा जीव धोक्यात आहे. रीमाचे बाबा अचानकपणे कन्फ्युज झाले आणि तेही रीमाच्या मागे मागे पळत पळत हॉलमध्ये आले. हॉलमध्ये मुकेशचं भूत रीमाच्या आईचा गळा आवळून उभं होतं. बाबा, बाबा त्या दिवशी हेच भूत आलं होतं डिलिव्हरी बॉय बनून. सोड, सोड माझ्या आईला, सोड.
असं म्हणताच रीमा त्या भूतासोबत झटपटू लागली, पण भूताने तिला हवेत उडवलं आणि रीमा भिंतीवर जाऊन आदळली. अचानक भूतावर फायरिंग झाली. भूताने पाहिलं रीमाचे बाबा गन घेऊन त्याच्यावर फायरिंग करत होते. हे पाहताच मुकेशचं भूत हसू लागलं. पोलीस काका, आज मी तुमच्या या खेळण्याने मरणार नाहीये. त्या दिवशी मेलो कारण की मी जिवंत होतो. आज मी मरायला नाही, मारायला आलोय. माझा एन्काउंटर करून माझ्या फॅमिलीला अनाथ करणार आहे. नो, आज मी सोडणार नाही. तुमची पण फॅमिली तबाह करून टाकेन. प्लीज, मी हात जोडतो, माझ्या फॅमिलीला सोड रे. मी पण असेच हात जोडले होते तुझ्या बायको समोर. 5 स्टार मागितले होते, पण तिने नाही म्हटलं आणि बदला घ्यायचा होता, तर मध्ये तू आलास आणि मला मारून टाकलं. मारावं लागलं कारण की तो निर्दोषांना मारत होतास. अच्छा, मग आज तुम्हा सर्वांना मरावं लागेल. असं म्हणताच मुकेशच्या भूताने रीमा, तिचे बाबा आणि आई तिघांना खूप त्रास दिला आणि मग गळा आवळून तडफडवून तिघांना गळा दाबून मारला. म्हणतात की मुकेश आजही मुंबईमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून फिरतो. जे 5 स्टार नाही दे त्यांना मारून बर्बाद करतो. चेटकिणीचा गुलाम. काही वर्षांपूर्वी एका शहरात खूप मोठी मोठी दुकाने होती आणि अचानक त्या शहरात चोऱ्या होऊ लागल्या. अरे देवा, कोणीतरी माझं ज्वेलरीचं दुकान लुटलं रे. खरं म्हणजे ह्या चोऱ्या त्याच शहराच्या बाहेर असलेल्या एका गुहेत राहणारी म्हातारी चेटकीण करवून घेत होती. तिने काळी जादू करून गुड्डू नावाच्या एका माणसाला आपला गुलाम करून ठेवले होते आणि ती त्याला शहरात जाऊन चोऱ्या करायला लावत होती. छडी फिरवते, जादू करवते, आपल्या गुलामाकडून चोरी करवते. अशा प्रकारे ती चेटकीण रोज रात्री आपल्या गुलामाकडून चोऱ्या करून घेत होती. एक दिवस त्या शहरातल्या पोलीस कमिशनरने जय दीक्षित नावाच्या पोलिसाला बोलावले आणि म्हणाला, जय, शहरात खूप चोऱ्या होत आहेत. तू लवकरात लवकर या चोराला पकडावंस असं मला वाटतं. तुम्ही अजिबात चिंता करू नका सर. चोर कितीही हुशार असला तरी एक ना एक दिवशी तो पकडला जातोच. आणि मग जयनी चोराला पकडायचं प्लॅनिंग चालू केलं. त्याने शहरातल्या सगळ्या दुकानांसमोर पोलीस उभे केले. आता बघतो तो चोर कसा वाचतो ते. जशी रात्र झाली, चेटकिणीचा गुलाम चोर बाजारात आला. इथे तर प्रत्येक दुकानाबाहेर पोलीसवाले उभे आहेत. मला काहीतरी विचार करावा लागेल. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. चेटकीण मालकिणीला सांगतो, ती मला जादूने दुकानाच्या आत पाठवेल. चेटकीण मालकीणबाई, इथे तर प्रत्येक ठिकाणी पोलीसवाले उभे आहेत. आता तुम्हीच काहीतरी करा. छडी फिरवते, जादू चालवते, आपल्या गुलामाला दुकानाच्या आत पाठवते. चेटकिणीने असं म्हटल्याबरोबर चोर गायब झाला आणि दुकानाच्या आत गेला. इथे तर खूप सारं सोनं आहे. एवढं सोनं बघून चेटकीण मालकीण तर खूप खुश होऊन जातील. चेटकीण मालकीणबाई, मी चोरी केली. नाही सोडणार कुठलाच कोपरा. चोरून टाकणार सगळं सोनं. दुसरीकडे जयला वाटलं चोर चोरी करायला आलाच नाही. पण सकाळी जेव्हा दुकानं उघडली तेव्हा कळलं की धनीराम शेठच्या दुकानातलं सगळं सोनं चोरीला गेलं होतं. माझ्या दुकानातलं सगळं सोनं चोरीला गेलं. हे सगळं बघून जयला तर काहीच समजलं नाही.
जय तिथून थेट जेलमध्ये बंदी असलेल्या एका तांत्रिकाकडे पोचला. काळी जादू करणाऱ्या तांत्रिका, मला तुझी गरज आहे. पण तुम्हीच माझं काळ्या जादूचं पुस्तक माझ्याकडून घेतलं आणि मला तुरुंगात टाकलं, तर मी आता तुमची मदत का करू? ते ह्यासाठी की जर तू मला या चोराला पकडायला मदत केलीस तर मी तुझी सुटका करून देईन. ठीक आहे. ह्याच्यानंतर जयने तांत्रिकाबरोबर मिळून एक प्लॅन केला आणि त्याच रात्री दोघेही बाजारात चोराची वाट पाहत थांबले. खूप वेळानंतर त्यांना एक चोर थपक्या पावलांनी येताना दिसला. मला वाटतं हाच तो चोर आहे. तांत्रिका, तू कामाला लाग. या चोराचे काळे डोळे बघून असं वाटतंय की याला कोणीतरी वश केलंय. मला याला त्यातून मुक्त करावे लागेल. तांत्रिकाने त्याच्या पुस्तकातून एक मंत्र वाचला. तांत्रिकाच्या पुस्तकातली जादू उडवून टाक त्याच्या डोळ्यातली जादू. तांत्रिकाचा मंत्र संपताच गुड्डू त्या चिटकिणीच्या वश मधून बाहेर आला. मला माफ करा. मला त्या चिटकिणीने वश केलं होतं. रडू नको आणि आम्हाला त्या चिटकिणीकडे घेऊन चल. गुड्डू त्यांना चिटकिणीच्या गुहेत घेऊन आला. तुम्ही सगळे इथे कसे काय आलात आणि तुम्ही माझ्या गुलामाला काय केलं? तुझा गुलाम आता मुक्त झालाय आणि हो, तू काळी जादू आणि चोरी करण्याच्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये जाणार. तांत्रिका, या म्हाताऱ्या चिटकिणीवर असा मंत्र मार की तिला कधीच कुठलीच जादू करता येणार नाही. तांत्रिक तांत्रिक चेटकिण. म्हाताऱ्या चेटकिणीची जादू कायमसाठी फेल. अशा प्रकारे इन्स्पेक्टर जयने एका तांत्रिकाच्या मदतीने गुड्डूला चेटकिणीच्या जादूपासून मुक्त केलं आणि त्या चेटकिणीची जादू कायमसाठी बंद करून तिला जेल बंद करून टाकलं. भूतिया ढाबा. नागपूर हायवे वरनं जय आपल्या वाईफ मिथिला सोबत चालला होता. अचानक जयला एक ढाबा दिसतो. मिथिला, स्टॉप द कार, स्टॉप. काय झालं? तो बघ, एक ढाबा आहे. लहानपणी मी आई बाबांबरोबर कितीतरी वेळ इकडे जेवलो होतो. बऱ्याच वेळापासून हा बंद पडलाय. असं वाटतंय आता पुन्हा ओपन झालाय. चल मग जेवून घेऊया इथेच. मिथिला आणि जय ढाब्याच्या आतमध्ये जातात. ढाब्याचे दोन वेटर्स गणपत आणि संपत मिथिला आणि जयच्या जवळ येतात. काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही गणपत आणि संपत आहात ना? मला माहिती आहे तुमची नावं. मी लहानपणी तुमच्या ढाब्यावर यायचो. ऑर्डर बोला. शेवभाजी घेऊन या. मिथिला, इकडची शेवभाजी खूप फेमस आहे. गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. थोड्या वेळाने किचन मधून स्टीलची प्लेट घेऊन 4 माणसं बाहेर येतात. थोडी वा कस्तुराबाई, गणपत आणि संपत आणि मिथिला आणि जयला घेराव घालतात. अरे कस्तुराबाई, तुम्ही धोंडीबा, राईट? मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो यार. मला हे सांगा, इतक्या वर्षांपासून हा धाबा बंद का होता? तेव्हा चौघांनी प्लेट उचलून मिथिला आणि जयला दाखवतात आणि एकत्र विचारतात, याला ओळखता? प्लेट मध्ये एका माणसाचा चेहरा दिसतो. मिथिला आणि जय चपापतात आणि चौघांकडे पाहतात तर चौघेही भूत बनलेले असतात. जय चल, जय इथून चल, इथे काहीतरी गडबड आहे. ओळखता काय ह्याला? नाही ओळखलं. पण तुम्हा सर्वांना झालंय का यार? जय चल, भूत आहे ती सगळी. चौघे मिथिला आणि जयला घेराव घालतात आणि त्यांचं रक्त पिऊ लागतात. काही वेळापर्यंत त्यांच्या दोघांचे ओरडण्याचे आवाज येतात. मग शांतता पसरते. यांना ठिकाणावर लावा, कस्टमर्स येत आहेत. ढाब्यामध्ये जे कोणी कस्टमर्स यायचे त्यांची हीच अवस्था व्हायची. चौघेही कस्टमर्सना घेराव घालायचे. प्लेट उचलून एका माणसाचा चेहरा दाखवायचे आणि मग त्या कस्टमरचा खून करून त्यांचं रक्त प्यायचे. कुठलाही कस्टमर त्या प्लेटमध्ये कैद असलेल्या माणसाला ओळखायचा नाही आणि मारला जायचा. चौघेही भूत कस्टमर्सना मारायची आणि भूतिया ढाब्याचं रहस्य कधीही उलगडायचं नाही. एका रात्रीची गोष्ट आहे.
राघव आणि शर्वरी हायवेवरून नागपूरच्या दिशेने चालले होते. तुझ्या पप्पानी लग्नाची परमिशन दिली, नाहीतर मी तुला पळवून नेलं असतं माहितीये. पण मी तुझ्या बरोबर कधीच पळून आले नसते. आय लव्ह माय डॅड. ओहो. राघव, मला भूक लागलीये. अच्छा बाबा, ढाब्यावर थांबूया ना कुठल्या तरी. तो बघ ढाबा. थांबव. राघव कार थांबवतो आणि दोघे धाब्यावर येतात. ब्युटिफुल. मला वाटतं खूप जुना ढाबा आहे. ऑर्डर सांगा. जे काही उपलब्ध आहे पटकन घेऊन या. गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. मग चौघेही हातामध्ये प्लेट घेऊन बाहेर येतात आणि राघव आणि शर्वरीला घेराव घालतात. व्हॉट इज दिस? राघव, हे तर बाबा आहेत. हे माझे होणारे सासरेबुवा आहेत. त्यांना ताबडतोब इकडे बोलवा. हलवा समजलाय काय? नाही बोलवत जा. काय करणार तुम्ही? चौघही भूत बनतात. राघव आणि शर्वरी थरथर कापू लागतात. आम्ही सुडाच्या आगीत गेली अनेक वर्ष जळतोय. जिवंत राहायचं असेल तर बोलवा यांना. पटकन फोन कर. चल. हॅलो बाबा. बाबा, कुठे आहात तुम्ही? पटकन हायवेवरच्या ढाब्यावर या. इथले लोक आम्हाला मारून टाकतील. लवकर या बाबा. चौघही भूत राघव आणि शर्वरीला घेराव घालून बसतात. काय झालं? अजूनपर्यंत नाही आला तुझा बाप? अर्धा तास होऊन गेलाय. ते निघालेत, आता येतच असतील. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. गणपत, संपत, कामाला लागा. गणपत आणि संपत उठतात आणि धाब्यामध्ये रॉकेल घालायला सुरुवात करतात. रॉकेल वाहू लागतं. हे काय करता तुम्ही? प्लीज, ते येतच असतील. तुम्ही असं नका करू. तू गप्पा बस. आम्ही आमची तयारी करतोय. कसली तयारी? तेवढ्यात शर्वरीचे बाबा तिकडे येतात. शर्वरी तिच्या बाबांना बिलगते. बाबा, बाबा वाचवा आम्हाला. इथून घेऊन चला. बाळा, रडू नकोस. मी आता आलोय ना. काय तात्या सेठ, ओळखलं काय? तात्या सेठ धोबिडाच्या पायांवर पडतो. मला माफ करा. माझ्याकडनं चूक झाली होती. माझी मुलगी आणि जावयाला सोडा. मी तुमच्या पाया पडतो. नक्कीच सोडू. आधी तू तुझ्या मुलीला आणि जावयाला सांग की त्या रात्री काय झालं होतं. कस्तुरा, मला माफी दे. मला लाज वाटते. आपल्या गलिच्छ तोंडातून माझं नाव नको घेऊस. उठ आणि सांग सगळं काय ते खरं. उठतोयस की संपवून टाकूया ना. काय झालंय बाबा? काय झालं होतं त्या रात्री? बाळा, तेव्हा तू लहान होतीस. मी माझ्या मित्रांबरोबर दररोज या धाब्यावर दारू प्यायला यायचो, मजा करायचो. एके रात्री मी दारूच्या नशेमध्ये या धाब्यामध्ये. सांगा बाबा, काय केलं होतं तुम्ही? मी कस्तुराबाईचा रेप केला. काय? शी, तिरस्कार वाटतो मला तुमचा. एवढंच नाही, याने आणखीन एक घाणेरडं काम केलं होतं. याने मला, गणपत आणि संपतला खूप मारलं आणि रॉकेट टाकून आम्हा तिघांना जिवंत जाळलं. तेव्हापासून आमचा आत्मा सुडाच्या आगीत तडफडतोय. आज आमच्या आत्म्याला शांती मिळेल. तात्या, आम्ही रॉकेल ओतलेलंय. बस तुला आज पुन्हा एकदा आग लावायची आहे. तुझ्या मुलीला आणि जावयाला आम्ही काही नाही करणार, पण तुला नाही सोडणार. घे माचिस, प्लीज. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. विचार कर, एक तास जाणार की जावई आणि मुलीला सोबत घेऊन जाणार आहेस? ठीक आहे, मी तयार आहे. बाळा शर्वरी, तू राघवला घेऊन निघ इथून. बाबा, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. हट्ट करू नको शर्वरी. मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळते. तू निघून जा. राघव बेटा, हिला घेऊन जा आणि हिची काळजी घे. जा बाळा. चल शर्वरी, कम. राघव शर्वरीला घेऊन कारच्या जवळ जातो. तात्या शेठ माचीशी काडी पेटवतो आणि खाली फेकतो. आग भडकते. ढाबा जळून राख होतो. हॉन्टेड बस स्टॉप. ही गोष्ट आहे निजामाबादची. निजामाबाद शहराच्या बाहेर सुनसान भागात एक छोटासा बस स्टॉप होता तर सरळ साधा छोटासा बस स्टॉप.
पण त्या बस स्टॉप बद्दल लोकांच्या मनात जरा विचित्र भावना होत्या. साधारणपणे बस स्टॉपवरनं प्रवासाला सुरुवात होते. लोक बस स्टॉपवरनं बस पकडून आपल्या ठिकाणी पोहोचतात. पण निजामाबादच्या या बस स्टॉपने बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा प्रवास संपवून त्यांना मृत्यूच्या हवाली केलं होतं. अखेर काय होतं त्या बस स्टॉपचं रहस्य? गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे. निलिमा नावाची मुलगी अर्ध्या रात्री बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. तेव्हा काही बदमाश मुलं आली आणि सुनसान जागेचा फायदा घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन करू लागले. निलिमा बरीच ओरडली, वाचवा 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 मला, सोडा सोडा मला, वाचवा वाचवा, सोडा मला, प्लीज वाचवा. पण त्या सुनसान बस स्टॉपवर तिची मदत करायला कोणीच नाही आलं. तेव्हा अचानक एक बस निलिमाने येताना पाहिली. निलिमाला वाटलं बस ड्रायव्हर बस थांबवून तिची मदत नक्की करेल. बस थांबवा प्लीज, बस थांबवा, वाचवा, बस थांबवा, मला वाचवा. पण बस ड्रायव्हरने निलिमा सोबत जबरदस्ती करत असलेल्या त्या मुलांना पाहिलं आणि तो घाबरला. त्याने बसचा स्पीड वाढवला. निलिमा रस्त्यावर उभी राहून फक्त ओरडत होती. पण घाबरलेला बस ड्रायव्हर चुकून निलिमाला चिरडून पुढे निघून गेला आणि निलिमाचा मृत्यू झाला. म्हणतात की आजही त्या बस स्टॉपवर निलिमाच्या भूताची सावली आहे. जी कुठली बस किंवा प्रवासी त्या बस स्टॉपवर रात्रीच्या अंधारात थांबते, निलिमाचं भूत त्यांना संपवून टाकतं. एके रात्रीची गोष्ट आहे. अजय नावाचा मुलगा सुनसान रस्त्यावरून त्रासाने चालला होता. तेव्हा त्याला एक सायकलवाला समोरून येताना दिसला, जो फारच घाबरलेला होता. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश देव लोक उजागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश. अजयने सायकलवाल्याला थांबवलं. दादा थांबा जरा. दादा काय झालं? तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? अरे तिकडे छप्पर थरथरतंय, मुलगी रडते. अमावस्येची रात्र आहे ना. वाचवा वाचवा ओरडते. वाटतंय की ती आज प्रकट होणार आहे. तिचा सोडा, पण तुम्ही एवढे सुनसान रात्री इकडे काय करताय? अहो दादा, मला निजामाबादला जायचंय. औरंगाबादेतून आलो एका ट्रक मध्ये बसून. ट्रक फरीदाबादला चालला होता. त्यांनी मला इकडेच म्हणून उतरवलं. आता पुढे कसं जायचं? इकडे कुठली बस किंवा बस स्टॉप सापडेल का? बस स्टॉपचं नाव ऐकताच सायकलवाला जरा जास्तच घाबरला. बस स्टॉप? बस स्टॉप आहे ना मागे, पण तुम्ही तिकडे जाऊ नका. रात्रीला तिकडे बस नाही थांबत कुठली, कारण की तो भूतिया बस स्टॉप आहे. आज अमावस्या आहे. आज तर नक्कीच बळी घेणार ती. निघून जा इकडनं. असं म्हणून सायकलवाला सायकलवर बसून निघून गेला. भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये. आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला, ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजार घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस. मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच.
कारची ट्यूब चालली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची टीम का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता, ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब चाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडपून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टुंड्रा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंड्रा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवाला भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टुंड्रा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टुंड्रा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्जचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले पण ते टुंड्रा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टुंड्रा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. या रात्री टुंड्राने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. हडळीचं प्रेम. राजीव, जावेद आणि महेश लखनौ मधील एका कंपनीमध्ये जॉब करायचे. ते तिघही कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते आणि खूपच चांगले मित्र होते. राजीव, महेश आणि जावेद खूपच अय्याशी होते. ते पार्टी करण्याची कोणतीही संधी सोडायचे नाही. एके दिवशी राजीवचं प्रमोशन होतं आणि ते तिघं पार्टीला जाण्यासाठी एका रिसॉर्टचं प्लॅनिंग करतात. जेव्हा ते रिसॉर्ट मध्ये चालले होते तेव्हा एका हडळीची नजर त्यांच्यावर पडते आणि ती एका सुंदर ललनेचं रूप घेऊन त्यांच्या मागे मागे पार्टी मध्ये जाते आणि राजीवला त्याचं खेळणं बनवते. तिला बघताच राजीव तिच्या जवळ जातो आणि बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते, माझं नाव सुनैना आहे
आणि तुम्ही मला खूप आवडता. कधी जर तुम्हाला वेळ असेल तर आपण कॉफी प्यायला जाऊया का? अशा प्रकारे त्या हडळीने राजीवला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं. एके रात्री राजीवला ऑफिसमध्ये कामाच्या निमित्ताने उशीर होतो, म्हणूनच तो एकटा बस स्टॉपवर वाट बघत उभा असतो. तेव्हा सुनैना तिकडे गाडी घेऊन येते आणि राजीव कार मध्ये बसतो. अरे वा, काय योग्य वेळेवर आलीयस. तसही आज मला उशीरच झालाय. काही वेळ पुढे गेल्यानंतर राजीवला अचानकपणे थंडी वाजू लागते. ही अचानक एवढी थंडी कशी काय पडली? आणि सुनैना, गाडी जरा हळू चालव ना. पण ती राजीवच्या कोणत्याही गोष्टीचं उत्तर देत नाही आणि गाडीचा स्पीड अजून वाढवते. हिला काय झालं? आणि बघण्यासाठी जसा राजीव तिच्या खांद्यांवर हात ठेवतो तेव्हा ती अचानकपणे राजीवकडे वळते आणि भयानक आवाजामध्ये म्हणते, आता ही कार तुला स्वर्गात पोचवूनच थांबेल. आणि ती भयानक हडळीमध्ये परिवर्तित होते. जिला पाहताच राजीव खूपच जास्त घाबरतो आणि हडळी समोर विनवण्या करू लागतो. मला जाऊ दे, तुझं माझ्यावर प्रेम होतं ना, मग तू असं माझ्यासोबत कसं करू शकते? ही शिक्षा आहे, तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा. आणि हडळ त्या कारला एका मोठ्या झाडावर आदळते, ज्याच्यामुळे राजीवचा जीव जातो. आता फक्त 2 जण बाकी आहेत. मग ती हडळ पुन्हा एका सुंदर ललनेचं रूप घेऊन जावेदलाही तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि एके रात्री त्याचाही ती खून करते. जावेद आणि राजीवला मारल्यानंतर हडळ महेशला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्या 2 मित्रांना गमावल्यानंतर महेश केवळ एकटा पडतो आणि सर्व अय्याशीपणा सोडून देतो. म्हणून ती हडळ एका कामवालीचं रूप घेऊन महेशच्या घरी कामासाठी निघून जाते, जेणेकरून संधी मिळताच ती त्याला देखील मारू शकेल. कामवालीच्या वर्तनाला पाहून महेशची पत्नी राणीला संशय येतो आणि ती कामवालीवर लक्ष ठेवू लागते. एके रात्री राणीला घरामध्ये काहीतरी गडबड दिसून येते. जेव्हा ती जाऊन पाहते तेव्हा कामवाली हडळीच्या रूपामध्ये परिवर्तित होते आणि महेशच्या शरीरातून रक्त घेऊ लागते. जे पाहताच राणीच्या पायाखालची जमीन सरकते आणि पटकन ती मदतीसाठी एका मांत्रिकाला बोलवते. मांत्रिक येताच पटकन हवन सुरू करतो आणि घरामध्ये राख फुंकू लागतो. ओम भं ग्रम, ओम भं ग्रम. हे काळी आत्मा, या घराला सोडून निघून जा. तेव्हा ती हडळ बाहेर येते. मांत्रिका, तू माझ्यामध्ये नको येऊस, नाहीतर तू विनाकारण मरशील. तेव्हा मांत्रिक हडळीवर राखेची पुडी फेकतो, त्यामुळे तिचं शरीर जळू लागतं. बोल, तू याला का त्रास देतेस? बोल. या तिघांनी माझं प्रेम हिरावून घेतलंय. एक दिवस माझे पती कामावरून परत येत होते, तेव्हा हे 3 मित्र दारूच्या नशेत गाडी चालवत होते. हे 3 इतक्या नशेत होते की त्यांनी माझ्या नवऱ्याला गाडी खाली चिरडून टाकलं आणि कोणाला पत्ता लागू नये म्हणून रस्त्याच्या कडेला पुरून टाकलं. माझ्या नवऱ्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नव्हतं. त्याच्या मृत्यूच्या दुःखात मी आत्महत्या केली आणि मी भूत बनले. म्हणूनच मांत्रिका, तू याला वाचवण्याचा प्रयत्न नको करूस. असं म्हणताच ती हडळ महेशला सोबत घेऊन हवन कुंडात उडी मारते आणि तिच्या सोबत महेशलाही जाळू लागते. हे पाहताच महेशची पत्नी हडळीची माफी मागू लागते. यांना नको मारूस, मी पाया पडते, तू यांना नको मारूस. यांच्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नाहीये. यांच्या वतीने मी माफी मागते तुझी. यांना सोडून दे, नको मारूस, माफ कर. महेशच्या गोष्टीचं म्हणणं ऐकून हडळीला तिची दया येते आणि ती महेशला माफ करून टाकते. मग महेश एक फार मोठा यज्ञ करतो
आणि हडळीच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देतो. भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहितीये ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस वरती भूत, का ती रात्र, वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे काळ्या रात्रीचं काळं सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मला माहित नव्हतं हे पिंपळाचं झाड आहे. माहित असतं तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड, मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन, किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय. मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे, मग मी तुझी टॅक्सी बनतो. तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव, आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो मी? याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोहोचवून पैसे कमावू लागला, आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं? तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार. टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं, आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं. असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय?
याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का हसतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती. तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या. मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला. आणि अचानक अभिषेक जोर जोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर. त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे ही भूतं खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार. तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं.